नमस्कार, वर्षा हाऊस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाणा वड्याची रेसिपी बघणार आहोत। साबुदाणा वडा करण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय। साबुदाण्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे। साबुदाणा इथे स्वच्छ धुवून झालाय। यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला 5 ते 6 तासांसाठी भिजत घालायचा आहे। साबुदाणा भिजवताना साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी राहिलं पाहिजे इतपत यात पाणी घालायचे। झाकण ठेवून 5 ते 6 तासांकरता साबुदाणा भिजवायचा आहे। 5 तासानंतर इथे बघूया, साबुदाणा इथे चांगला भिजलेला आहे। इथे बघू शकता, व्यवस्थित हा आतून भिजलेला आहे साबुदाणा। हे बघा, या 1 कप भिजलेल्या साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी इथे मी हे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याला आता हातानेच मॅश करूया। बटाटा इथे व्यवस्थित मॅश करून झालाय। या बटाट्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे। चमचाभर जिरे घालत आहे। 4 ते 5 हिरव्या मिरचीचे इथे मी वाटण करून घेतलेलं आहे, ते घालूया। तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही थोडंसं अजून लाल तिखट पण घालू शकता। अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालत आहे। आपण 1 कप साबुदाणा घेतला होता, त्यासाठी 2 बटाटे आणि अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालत आहे। आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। सर्व इथे चांगलं मिक्स झालेलं आहे। साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या ओलसरपणातच इथे आपलं सगळं पीठ भिजवून झालेलं आहे। फार जर का हे कोरडं वाटलं तर अगदी 1-2 चमचे पाणी तुम्ही घालून हा गोळा परत मळू शकता। याचे आता आपण वडे करून घेऊया। थोडासा पाण्याचा हात लावून घेते, यातला एक गोळा काढून घेऊया। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा गोळा करून घेऊ शकता। हाताने जरासा याला असं गोल करून असे चपटे चपटे वडे आपल्याला करून घ्यायचे। काही वडे आपले इथे तयार झालेले आहेत, लगेचच याला तळून घेऊया। वडे तळण्यासाठी गॅसवर कढईत मध्यम आचेवर तेल तापवून घेतलेलं आहे। तेल इथे छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण वडे सोडूया। वडे सोडताना गॅसची फ्लेम लो आहे। वडे तेलात सोडल्यानंतर मीडियम टू हाय वर ही गॅसची फ्लेम ठेवायची आहे। तेलात वडे सोडल्यानंतर कढईपासून थोडंसं दूर उभं राहायचंय, कारण कधी कधी यातला साबुदाणा फुटायची शक्यता असते। 2-3 मिनिटं एका बाजूला तळल्यानंतर हे वडे पलटून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे हे वडे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे। वडे इथे चांगल्या प्रकारे तळून झालेले आहेत। एका चाळणीमध्ये टिश्यू पेपरवर हे काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत। कुरकुरीत साबुदाणा वडा आपला तयार झालेला आहे। मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असा आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, मी एक वडा तुम्हाला दाखवते। हा अजिबात तेलकट झालेला नाहीये। ह्या वड्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाची दह्यामध्ये तिखट मीठ आणि थोडीशी साखर घालून
चटणी कालवलेली आहे, त्याबरोबर खूप छान लागतात हे वडे खायला। माझी आजची साबुदाणा वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।